श्री उपासनी साई वाकसुधा भाग चौथा अध्याय क्रमांक चौथा. शके 1846 आषाढ कृष्ण 5 सोमवार तारीख 21 जुलै सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ चतुर्थ अध्याय प्रारंभ. जय सद्गुरु सती गोदावरी माताजी. 4.1 मत्सराची उत्पत्ती. स्वामी मंगलमूर्तींनी नित्य नियमाप्रमाणे मृद्गुल पुराणाचे पारायण केले. त्यात मत्सासुराधिकांच्या पराजयासंबंधीचा कथाभाग आल्यावरून महाराज म्हणाले, आपल्याजवळील वाईट असेल तेवढे गेले की बाहेरील सर्व वाईट नाहीसे करता येते. आपल्यास कोणी शत्रूच नाही, आपले शत्रू आपणच आहोत. आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मना. आपले स्वतःचे हितकर्ते आपणच व आपले शत्रू आपणच होतो, असा या वाक्याचा संक्षिप्त अर्थ आहे. आपल्या ठिकाणी शत्रुत्व आणून घेतले की सर्वच शत्रू दिसतात. आपल्या ठिकाणच्या शत्रूच्या योगे बाह्य शत्रूंचा नाश करू इच्छिता, परंतु तसे होऊ शकत नाही. तर प्रथम आपल्या जवळील शत्रूंचा नाश करावा लागतो, म्हणजे मग बाहेरील शत्रूंचा आपोआप नाश न करता ते नाश पावल्याचा अनुभव आपल्याला मिळतो. त्या मत्सर दैत्याचा शंकराकडून सुद्धा नाश होईना. तुमच्या आजच्या या अध्यायात असाच कथाभाग निघाला. मत्सर नावाचा दैत्य शंकराच्या वराने बलाढ्य झाला. मत्सर म्हणजे काय तर दुसऱ्याची उत्कर्षा सहन म्हणजे दुसऱ्याच्या उत्कर्षाचे सहन न होणे, म्हणजे सहन न होणे, असहनीय होणे. दुसऱ्याचे चांगले पाहवत नसणे. दुसऱ्याचे चांगले किंवा उत्कर्ष होऊ लागला म्हणजे त्याला दुःख होते, त्याला मत्सर म्हणावे. या मत्सराची उत्पत्ती शंकरापासून झाली. शंकराजवळील मत्सरपणा मूर्तिमंत मत्सर दैत्याच्या रूपाने बाहेर पडला. कोणी म्हणतील की शंकर हा पूर्ण शुद्ध शिवरूप असून त्याच्या ठिकाणी मत्सर अवस्था कुठून आली. तर जग निर्माण करण्याकरता जी आद्य प्रकृती, तिने जगपण म्हणजे जगाची घडामोड नेहमी चालत राहावी याकरता ज्या ज्या गोष्टींची जरुरी होती त्यापैकीच जगामध्ये मत्सराचीही जरुरी आहेच. म्हणून त्या मत्सराच्या उत्पत्तीकरता जगाला निर्माण करणारी जी आद्य प्रकृती, तिने जाणीव नेणीव रहित जी शुद्ध सच्चिदानंद शिव अवस्था, त्याच शिवावर प्रकृतीचा आरोप करून शिवशंकर या रीतीप्रमाणे त्याला नामरूपात्मक बनवले. मग नामरूपात्मक झालेली जी शंकर अवस्था, तेथे मत्सरच काय, सर्वच बरे वाईट व्यवहारही तेथेच उत्पन्न झाले. मग प्रसंगाप्रमाणे द्वैताच्या गुणाची वृद्धी होऊ लागली. केव्हा केव्हा रज जास्त झाला, केव्हा केव्हा तम जास्त झाला व बाकीचे कमी, असे त्या शिवप्रकृतीत होऊ लागले. अशाच काही प्रसंगानुसार ज्या गुणाच्या योगाने मत्सराची वृद्धी, असे रजतमाचे गुण शिवप्रकृतीमध्ये वृद्धी होण्याचा योग आला व त्या योगे मत्सर झाला. काम क्रोधाधिक मत्सरापर्यंतची उत्पत्ती रजतमादी गुणापासून आहे. काम येश क्रोध येश रजोगुणी समुद्भव असे गीतावाक्य आहेच. मग अशी कल्पना घ्यावी की सत्वापासून प्रकट झालेली सात्विक प्रकृती, तमगुणापासून झालेली मलरूप प्रकृती आणि सत्वापासून उत्तम झालेली प्रकृती, ती तरी मनुष्याच्या सात्विक करणीपासून उत्पन्न होते आणि ती जर त्याच मनुष्याला सुख देते. रजतमापासून उत्पन्न झालेली प्रकृती, ती तरी मनुष्याच्या दृष्ट करणीपासून उत्पन्न होते व त्याची त्यालाच त्रास देते. जसे उवा ढेकून हे आपल्यापासूनच होतात व आपल्यालाच त्रास देतात. त्यांचा नाश करण्यासाठी आपल्यासही त्यांच्यासारखेच व्हावे लागते. म्हणजे काय तर त्यांचा गुण जो त्रास देण्याचा, तो आपण घेऊन त्यांचा नाश करावा लागतो. तुम्ही जर सात्विक गुण घेऊन बसलात तर त्यांचा नाश होणार नाही. त्यांच्या ठिकाणी दुःख देण्याचा गुण आलेला आहे व तुम्ही सात्विक होऊन बसाल व त्यांना दुःख न द्याल तर त्यांचे बरेच झाले.
शिव अवस्था मूळ सात्विक, परंतु अघटित घटना करणारी जी प्रकृती तिचे हे सर्व गुण आहे. तिने जेव्हा त्या शिव अवस्थेत आपली छाप बसवली तेव्हा शिवाला निमित्त करून आपणच रजतमाच्या गुणाच्या योगे मत्सराधिक त्यांच्या ठिकाणी उत्पन्न केले. मग मत्सराची अतिशय वृद्धी झाली तेव्हा त्या शंकरापासून तो दैत्याच्या रूपाने बाहेर पडला व जग चालवण्याकरता त्याची जरुरी होती म्हणून शंकराच्या द्वारे त्याची उत्पत्ती करून जगात त्याची प्रवृत्ती करून ठेवली. त्याचा अनुभव मत्सरी लोकांच्या द्वारे जगात येतच असतो. शिव अवस्थेतून मत्सर अवस्था जेव्हा दैत्याच्या रूपाने बाहेर पडले त्यावेळी मूळ जी शुद्ध सात्विक अवस्था ती शंकराच्या ठिकाणी आली म्हणून शंकराला मत्सासुराचा नाश करणे अशक्य होऊन गेले, कारण रजतमादी गुण घेतल्याशिवाय नाश होऊ शकत नाही. शंकर गणपती शरण गेले. आईबापांजवळ पुण्यसंचय असून त्यापासून संतती उत्पन्न झाली तर तो आईबापांचा पुण्यपिंड व तो त्यांना सुखच देणार. पापसंचय असून संतती उत्पन्न होईल तर तो पापपिंड समजावा व तो आपल्या आईबाबांना दुःखच देणार. जसे बी असेल तसे झाड, जसा आपला स्वभाव तशी आपल्यापासून झालेली संतती. तसेच शंकराच्या ठिकाणी रजतमाच्या योगे साचलेल्या पापापासून मत्सर उत्पन्न झाला म्हणून तो पापपिंड, अर्थात तो आपल्या स्वभावाला अनुसरून शंकराला त्रास देऊ लागला. शंकर हरले म्हणून त्रिगुणांची बनलेली अघटित घटना करणारी अशी श्रेष्ठ जी प्रकृती दत्तात्रय यांच्याकडे गेली. दत्तात्रयाने सांगितले की त्या मत्सासुराला मारण्याची युक्ती तुझ्या जवळच आहे. मत्सराचे बीज तुमच्याजवळ आहे. त्या बीजरूपाने असलेल्या मत्सराचा नाश करा. त्याचा नाश जर तुम्ही करून टाकाल तर बाहेरच्या मत्सराच्या नाशाला किती वेळ लागणार? मुळाचा नाश केल्यावर वृक्षाच्या नाशाला किती उशीर लागणार? त्या मत्सर दैत्याच्या वाटेस न जाता त्याचा संबंध किंवा त्याचे बीज जे तुझ्या हृदयात आहे त्याचा प्रथम नाश कर, असे ज्ञान दत्तात्रयाने त्यांना दिले. शंकरच ते एका शब्दात समजून गेले. दत्तात्रय श्रेष्ठ म्हणून शंकर शरण गेले, परंतु श्रेष्ठात शरण जाऊन फायदा होत नाही म्हणून आपल्यापेक्षा जो कमी असेल त्यास शरण गेले पाहिजे, असा शंकरांनी दत्तात्रयांकडून बोध करून घेतला. मी श्रेष्ठ अशी जी बुद्धी तीच मत्सरास कारण. आपल्याहून दुसऱ्यास श्रेष्ठत्व देण्यास तो खुश नसतो. त्या प्रकृतीचा धर्मच तसा. शिवाय आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असावा असे वाटत होते काय? परंतु प्रसंगामुळे कोणास तरी श्रेष्ठत्व द्यावे लागते म्हणून दत्तात्रयांकडे शंकर गेले. मत्सराचा नाश होण्यास प्रथम अभिमानाचा नाश झाला पाहिजे. दत्तात्रयांनी प्रथम शंकराची स्तुती केली. ते दत्तात्रय सद्गुरूच ते. त्यांनी आपल्याकडे कमीपणा घेतला व शंकरा तू श्रेष्ठ आहेस असे ते म्हणाले व शंकर त्यास श्रेष्ठ म्हणू लागले. शेवटी दत्तात्रयांनी उपाय सांगितला की माझ्यात त्याच्या नाशाचे सामर्थ्य नाही, ते तुझ्यात आहे, परंतु तुमच्यातील मत्सराचा नाश झाला पाहिजे. त्यास उपाय हा आहे की तुमचा दुसरा मुलगा जो गणपती त्याला तुम्ही शरण जा, म्हणजे तो तुम्हाला उपाय सांगेल. तुमच्यातील मत्सराचा नाश होईल, कारण अभिमानाचा नाश झाला म्हणजे मत्सराचा नाश होतो. मग त्यांना षड्रूपू राहत नाही आणि त्या षड्रूपूंना रिपू म्हणत नाहीत. ते मित्रच आहेत, ते सद्गुरू आहेत. याबद्दल मी पूर्वी सांगितलेच आहे. दत्तात्रयांनी शिवास त्यांचा मुलगा जो गणपती त्याच शरण जाण्यास सांगितले. शिव म्हणाले, उत्पन्न होतानाच तो आगडबंब उत्पन्न झाला व मोदक खाऊन आणखी लठ्ठ झाला आहे. अशा त्या वेड्या वाकड्यास शरण जाण्यास मला सांगताही कसे? गणेश बोले बहु आदराने, उंदीर नेला मज मांजराने. आखुड मांड्या मज चालवेना, तोंदिल मज हलवेना. तोंडाचा पत्ता नाही, वक्रतुंड, कान सुपासारखे, पोट मोठे, मिचमिच डोळे, अशा स्थितीचे मूल झाले तर त्यास
द्वाडवाणी म्हणजे अपशकुनी कार्टे झाले म्हणतात. दत्तात्रयाने गणपती शरण जाण्यास सांगितले तेव्हा शंकरांना वाटले की हे पोर उत्पन्न झाले त्यामुळेच हे संकट उद्भवले व मग मला त्याचाच शरण जा म्हणतात हे कसे. शेवटी हो न करता करता शरण जाण्याचे ठरले. भक्त पडा बाका तो गधेकू कहे काका किंवा आडला नारायण गाढवाचे पाय धरी या म्हणीप्रमाणे शंकरावर प्रसंग आला. यावरून काय झाले तर षड्रूपूत मत्सर हा प्रबल आहे. तोच या सहामध्ये श्रेष्ठ का तर काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे क्रमाक्रमाने प्रबल होतात. कामवासना उत्पन्न होते ती स्वतंत्र आहे. इतर क्रियाकर्तृत्व त्याकडे नाही. नुसती वासना उत्पन्न होते. वासना एकटी लंगडी आहे. तिला इतर साधने मिळतील तर ती काम करते. वासनेचे फळ न मिळाले तर क्रोध उत्पन्न होतो. संताप झाला की वासना मागे हटत नाही. क्रोधात वासना आलीच पुढे. अरे बेटे हे काम झाले नाही म्हणून ठिकाणच्या ठिकाणी संताप करणे म्हणजे क्रोध. क्रोध आल्यावेळी बायको किंवा इतर कोणीही जवळ असल्यास त्यावर तो खवळतो. ती म्हणते आज असे का. तो म्हणतो बस बस बोलू नको आता. आम्ही आपल्या काळजीत आणि तू आलीस इथे पंचायत करायला. सारांश काय वासना पूर्ण झाली नाही म्हणजे क्रोध उत्पन्न होतो. त्या कामक्रोधाचे गुण त्या पुढील जो लोभ त्यात येतो व वासना पूर्ण होण्यासाठी लोभ वाढतच जातो. पुढे चौथा येतो तो मोह. मोह म्हणजे मूर्खपणा अविचार. एकदा लोभ उत्पन्न झाला की मागील करणीचे फळ आले नाही म्हणून मनाशील तो प्रयत्न करीत राहणे. विसंगत व्यवहार करणे याचे नाव मोह. या मोहात मागील काम क्रोध लोभ आले. या मूर्खपणाच्या अव्यवस्थेत भांबावून जाणे. काय करावे काय न करावे अशी जी मूढावस्था तो मोह. एखादा त्याची अशी स्थिती पाहून म्हणतो अरे असे वेड्या पिशासारखे का वागतोस. मूढ अवस्था म्हणजे कोणतीही एखादे काम हाती धरावे परंतु मग मागे उलटावे का पुढे जावे हे समजत नाही. हाच आहे मोह. तो मोह जर फारच वाढला तर वरील सर्वांचे गुण मद अवस्थेत येऊन पुढे मत्तपणा उत्पन्न होतो. तेव्हा कोणास काय बोलावे काय करावे इत्यादी गोष्टींचा सुमार नसतो म्हणजे जाणीव नसते. मोहाची वाढ म्हणजे मद. काम झालेले नसून झाल्यासारखा आव आणणे म्हणजे मद. झकपक राहून बेपर्वाईने वागून याचे नाव मद. काम क्रोध जे मागील विकार त्याचे सर्व गुणधर्म या मदात येतात. आता राहिला शेवटचा मत्सर. आव आणण्याची जाणीव त्याला आहेच परंतु खरे फळ ज्याला मिळाले आहे त्याकडे पाहून याला एक प्रकारचा संताप उत्पन्न होतो की अरे आपण नुसतेच मिशीला तूप लावून हिंडतो. त्याच्याजवळ तुपाचे हांडे आहेत. दुसऱ्याची श्रीमंती पाहून सहन न होणे म्हणजे मत्सर. मागील काम क्रोधाधिकांची मूस म्हणजे मत्सर. त्या मत्सरामध्ये वरील सर्वांचे गुण प्रसंगाने प्रकट होतात. एक मत्सर नाहीसा झाला की बाकीचे सर्व नाहीसे होतात. मत्सर मद मोह लोभ क्रोध असे उलट मानले तर काम अखेरचा आहे. यात सामर्थ्य मुळीच नाही परंतु मत्सराचे मूळ बीज यात आहे म्हणून बीज काम व कामाचे पूर्णत्व म्हणजे मत्सर असे धरून चालावे लागते. या कामाच्या म्हणजे वासनेच्या मुळात अभिमान आहे. अर्थात आरंभाला असलेली अभिमान अवस्था नाहीशी होईल तरच मत्सर नाश होईल. वासनेचा नाश करण्याचा प्रयत्न करण्याचे कारण नाही. सर्वांचे मूळ जो अभिमान त्याचा नाश झाला पाहिजे. म्हणून दत्ताने शंकरास गणपती शरण जाण्यास सांगितले. तुम्ही तरी मुलाच्या पाया पडण्यास जाल काय. परंतु आपल्या अखंड सुखाची किल्ली पोराच्या हातात आहे म्हणून आपल्या सद्गती मिळण्यासाठी पोराकडे जावे लागते. पोरास सद्गती सुख द्यावयाचे काम बापाचे असते तर त्याने पोरास सद्गती दिली असती परंतु ते सद्गतीचे काम पोरानेच वडिलांना देण्याचे असते. तात्पर्य कमी दर्जाचा जो असेल त्यापासून उपयोग करून घेता येतो असा सिद्धांत आहे. या न्यायाने दत्तात्रयाने शंकरास गणपतीकडे जाण्यास सांगितले. यास दुसरे एक उदाहरण आठवले. गरुड सर्व पक्ष्यांचा राजा ज्याचा विष्णूजवळ नेहमी वास. त्याने विचार केला की ब्रह्मज्ञान जे आहे त्याचा व खऱ्या सुखाचा लाभ कसा होतो याचे ज्ञान झाले पाहिजे.
म्हणून विष्णूचं शरण जाऊन त्याने प्रश्न केला की तुम्ही माझे मालक, त्रिभुवनाचे मालक, सर्वात श्रेष्ठ आहात, तरी मला उपदेश करा. विष्णूने जाणले की याला अभिमान झाला आहे, म्हणून त्यानेच ही युक्ती करून त्याला शरण आणले व नंतर सांगितले, मला जर गुरु मानतोस तर मग सांगतो तसे वाग. तू कावळ्याकडे जा. हे ऐकून गरुड म्हणाला, अरे अरे, एवढा हलका असा तो कावळा, त्याच्याकडे मी कसा जाऊ? मी नाही जात. विष्णू म्हणाले, मला जर काही ज्ञान आले असेल तर कावळ्यापासून आले आहे. त्याला गुरु करून मी तुला मिळवले आहे. ते ज्ञान तुला देता येणार नाही. याकरता तू कावळ्याकडेच गेले पाहिजे. हो न करता करता शेवटी ते ठरले. तो कावळ्याकडे गेला. यावरून कमी दर्जाकडे जाऊन खऱ्या सुखाचा लाभ करून घ्यावा लागतो असे ठरते. सर्वत्रच पाहण्यात आले आहे. पूर्ण बनलेले सत्पुरुष ते तरी सर्व प्रकारचे बऱ्या वाईटाच्या अभिमानापासून रहित होऊन सर्वांपेक्षा अगदी हीन अवस्था त्यांच्या ठिकाणी स्वभावतःच येऊन बसलेले असते. म्हणून दुःख उत्पन्न करण्याचा अभिमानाचा नाश करण्यासाठी लोकसमूह त्यांच्याकडे येत असतो. असे आहे म्हणून शंकराचा अभिमान नष्ट होण्यासाठी शंकराच्या दृष्टीने अगदी कमी दर्जात असलेला त्यांचा जो मुलगा गणपती त्याला शरण जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे शंकर गणपती शरण जाऊन आपला त्रास देणाऱ्या मत्सराचा नाश करून घेतला. ज्याच्याजवळ पुण्य असेल तो सुखाची बाजू भोगतो, तर ते सहन न होणे यालाच मत्सर म्हणतात. ज्याच्या ठिकाणी दुसऱ्याचे सहन होत नाही असा मत्सर असतो, तो काढून टाकण्याविषयी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण मत्सराच्या योगे फार भयंकर पापच असते. त्या योगे घरादाराचे वाटोळे होऊन शेकडो जन्म नरकात पडण्याची पाळी येते. असा हा मत्सरापासून होणारा भयंकर परिणाम न व्हावा म्हणून कोणाचाही द्वेष करून मत्सरभाव वाढवून कोणाचे वाईट करत बसू नये. ज्याच्या ठिकाणी दृष्ट स्वभाव असून दुसऱ्याचे वाईट करण्याची बुद्धी होते, यावरून समजावे की त्याचे आईबाप महापापी असतील म्हणून किंवा मुलाच्या दृष्ट कर्माचा परिणाम त्यांच्यावर होऊन ते भयंकर नरकात दुःख भोगीत पडलेले आहेत. आणि जे नेहमी सुखी असून ज्यांना सद्गती होऊन सत्कर्मे किंवा परोपकार करण्याविषयी आवड उत्पन्न होते व ज्यांची नेहमी सात्विक वागणूक असते, अशांचे आईबाप मोठे पुण्यवान असतात व त्या मुलांच्या सत्कर्माचा पुण्यप्रभाव त्यांच्या कोणत्याही मृत जीवांवर होऊन त्यांना सद्गती मिळते. व ते ईश्वरी सुखात आनंद भोगीत असतात असे समजावे. पाप पुण्य हे उलटसुलट असल्या कारणाने ज्याच्याजवळ पाप आहे त्यांना नेहमी पुण्यवान लोकांची ऊर्जित दशा पाहवत नाही. म्हणून पापी लोकांकडूनच प्रथम भांडण्याची सुरुवात होते. दोघे भाऊ होते, त्यातील एक पापी आणि एक पुण्यवान होता. म्हणून त्यांच्यात भांडण होण्याचा संभव आहे असे वाटून बापाने त्या दोघांच्या वाटण्या करून दिल्या. कमी अधिक प्रमाणाने पाप पुण्याची बाजू असते म्हणून विभक्त होण्याची पाळी येते व भांडण होत राहते. वाटणी झाल्यावर जेव्हा ते विभक्त झाले तेव्हा ज्याच्याजवळ पुण्यही होती त्याची बढती झाली. ज्याच्याजवळ पाप होते त्याचे सर्व जाऊन तो पुण्यवाल्या भावाचा द्वेष करू लागला. पुण्यपिंडाची जसजशी बढती होते तसतसे दुसरा जळत राहतो. परंतु तो पापी पिंडही जर सत्कर्मे करून पुण्य वाढवित राहील तर त्याची पापी अवस्था जाऊन दृष्ट स्वभाव नाहीसा होऊन द्वेषबुद्धीही नाहीशी होते व त्याला पुण्यपिंडाप्रमाणेच याचीही सुखाच्या बाजूची बढती होऊ लागते. पापी पिंडाला पुण्यसंचयासाठी प्रथम दृष्टबुद्धीचा अभिमान सोडावा लागतो. दुःख सहनापासून अखंड सुखाची प्राप्ती. ऐहिक किंवा पारलौकिक किंवा खास परमेश्वरी खऱ्या सुखासाठी प्रथमतः दुःखाचीच बाजू स्वीकारावी लागते. हा नियम आहे. त्यात आपण बळे होऊन दृष्टकर्मे करून त्यापासून येणारे जे दुःख, त्या दुःखाच्या शेवटीही सुखाची बाजू आहे. परंतु ते व्यावहारिक सुख पुन्हा दुःखात टाकणारे असेच असते. म्हणजे कृत्रिम दुःखापासून कृत्रिम सुख व सुखाचा अनुभव तोही क्षणिक. तेच सुख पुन्हा दृष्ट करण्याला कारणीभूत होते. पुन्हा त्या दृष्टकरणीपासून कृत्रिम दुःख भोगण्याची पाळी येतच असते. म्हणून स्वतःहून दृष्टकर्मे करून दुःख वाढवण्याला कारणीभूत होऊ नये.
दुसऱ्याचा द्वेष करणे, मत्सर करणे हे स्वतःहून दुष्टकर्म केल्यासारखे होते. याचा परिणाम जन्मोजन्म भोगावाच लागतो. याच्या उलट खास परमेश्वरी बाजूत घेऊन जाणारे जे दुःख असते, याच्या उलट खास परमेश्वरी बाजूत घेऊन जाणारे जे दुःख असते ते आपण कोणत्याही तऱ्हेने दृष्ट कर्म न करता आपोआपच येते. ते दुःख सहन करीतच गेले व सहन करण्याचा एक प्रकारचा निश्चय ठेवला तर ते सहन करण्याकरता गुप्तपणे आपल्या ठिकाणी एक प्रकारची शक्ती प्रगट होते. मग त्या गुप्त शक्तीच्या योगे ते दुःख सहन करण्याकरता विशेष त्रास न होता ते दुःख सोसण्याची एक प्रकारची गोडीच येते. मग तेच दुःख पुढे खऱ्या सुखात घेऊन जाते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. या रीतीनेच आपल्या दृष्टकर्मापासून आलेले दुःख आपण सहन करण्याचाच निश्चय जर ठेवला आणि पुन्हा दृष्टकर्म न करण्याचा दृढ निश्चय केला तर त्याच दुःखाला स्वाभाविक दुःखाचे स्वरूप येऊन त्याचे सहन होण्याविषयी गुप्त शक्ती प्रगट होते व ते दुःखही खऱ्या अखंड सुखात घेऊन जाते. म्हणून होईल तोपर्यंत प्रत्येक मनुष्य म्हणवणाऱ्यांनी स्वाभाविक दुःख असो किंवा आपल्या दृष्टकर्माचे फळ म्हणून ते दुःख असो, ते दुःख मानसिक असो वा शारीरिक असो, ते प्रथम सहन करण्याचाच निश्चय करावा आणि पुन्हा कोणत्याही प्रकारे द्वेषबुद्धी, मत्सर या रीतीने दृष्टकर्म न करण्याचा दृढ निश्चय करावा. म्हणजे कोणतेही इतर पुण्य न करता कोणतेही दृष्टकर्म न करण्याचा दृढ निश्चय व सहन करणे हा निश्चय हेच ऐहिक व पारलौकिक सुखासाठी अपार पुण्य होऊन बसते. सकाम करणेचा दुःखरूप परिणाम. इतर सत्कर्माधिक कर्मे करून जे पुण्यकर्म केले जाते ते जर निष्काम असेल म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारे सुख मिळवण्याचा हेतू नसेल तर अशी सत्कर्मे व असे पुण्य कोणत्याही प्रकारच्या दुःखाचा नाश करणारे व सहन करण्यास शक्ती देणारे आणि ऐहिक व पारलौकिक खरे सुख देणारे असे होते. म्हणून कोणतेही सत्कर्म सकाम करण्यापेक्षा निष्काम केलेले उत्तम. दुःख परिहारासाठी जे सत्कर्म केले जाते ते सहेतुक होते म्हणून ते सुख खऱ्या अखंड सुखात नेत नाही. सुखासाठी मुद्दामहून केलेले पुण्य त्यायोगे सुख येणारच, परंतु ते भासमान सुख असते. सुख भासवणे हा त्या सकाम पुण्यकरणीचा स्वभाव आहे. तो भासमान सुख अनुभव जर आपण आनंदाने ग्रहण केला आणि आपल्याला बरे वाटावे, बुवा आता माझी चैन आहे अशा त्या सुख अनुभवाचा आपण अभिमान धरला तर त्याच्या उलट पापासाठी तुम्ही जरी काही क्रिया न केली तरीही माझ्यासारखा आता सुखी कोणी नाही, तो सुख अनुभव जो अभिमान हेच पाप होऊन बसते. मग हेच अभिमान धरलेले सुख त्यासाठी केलेली सकाम करणी तीच पुढे सपाटून दुःखात टाकण्यास कारणीभूत होते. मग पुन्हा त्याच दुःख निवारण्यासाठी जर पुन्हा सत्कर्म कराल तर तेही दुःख निवारण्याकरता म्हणजे ती सकामच करणी होणार. मग त्यापासून तेवढ्यापुरता भासमान सुख अनुभव व पुन्हा दुःखाची बाजू असे हे चक्र नेहमी चालू राहते. अशा रीतीने तुम्ही सुखदुःखाच्या फेऱ्यात राहिला म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडता आणि हे केव्हाच बंद पडत नाही. सारांश काय तर आपल्या दुःख परिहारासाठी सकाम करणी करू नये आणि द्वेषबुद्धी व मत्सर हे स्वप्नात सुद्धा मनात आणू नये. व्यवहारात ज्याला आपले चांगले बरे म्हणत असू त्याला लुब्ध होऊन त्याच्या अनुभवाच्या भानगडीत न पडता त्याला एकदम वाईट ठरवून टाकावे. म्हणजे आहे त्यापेक्षा चांगले पुढे येतेच तरी पण त्यालाही आपण वाईटच ठरविले जावे. मग पुन्हा त्यापेक्षा चांगले पुढे येणारच तरी पण त्यालाही आपण वाईट ठरवले जावे व त्याचा अनुभव घेऊ नये. अशा रीतीने परंपरेने कितीही अधिक प्रमाणाने चांगले सुख येऊ लागले तरी आपण आपल्या नियमाप्रमाणे त्याला वाईट व दुःखरूपच ठरवित राहिलो म्हणजे तेच वाईट ठरवणे अखेर अखंड सुखातच घेऊन जाईल. जसे ध्रुव जी सुखाची बाजू बापाकडून मिळत गेली तिचा तिरस्कार करीत गेला, त्याचे ते तिरस्कार करणेच शेवटी त्याला अखंड पदाला जाण्यास कारणीभूत झाले. भावभक्तीने व शुद्ध अंतःकरणाने जे कोणी या अध्यायाचे नित्य पठन श्रवण करतील व शक्य तितका त्याप्रमाणे वागण्याचा अभ्यास ठेवतील तर थोड्या दिवसातच
अत्यंत त्रास देणारे व संकटात जाणारे मत्सराधिक षड्रूपू शांत होतील व दुसऱ्याकडूनही शत्रुत्व द्वेष व हे मत्सर होणार नाही व शत्रुते त्यांच्यावर काही चालणार नाही. कोणतेही दुःख सोसले जाऊन ते दुःख इहलोकी परलोकी सुखच मिळवून देईल. सर्व इष्ट हेतू पूर्ण होतील. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया मत्सर उत्पत्ती व त्याचे भयंकर परिणाम शंकर गणपतीला शरण गेले दुःखापासून सुखाची प्राप्ती इत्यादी विषय विवरण नाम चतुर्थ अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.